नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये फंड फ्लो विषयी पुढला प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तर मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्यानंतर आपण त्याचं सोल्युशन घेऊ. तर बघा, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ टीनू लिमिटेड फुल स्टॉप फॉर द इयर 2006 आणि 2007 मेक आउट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर 2007. 2007 साठी काय तयार करा म्हणले? फंड फ्लो स्टेटमेंट तयार करा म्हणले. बॅलन्स शीट दिली बघा. मग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 3 कॉलम, ऍसेटला 3 कॉलम. बघा मग लॅबिलिटीज 2006 2007, तसंच ऍसेटला ऍसेट 2006 2007. मग लॅबिलिटीचे पद वाचतो अगोदर. इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख 3 लाख. 8% प्रेफरन्स शेअर्स 1,50,000. कॅपिटल रिझर्व 2006 ला काही नाही, 2007 ला आहे 25,000. जनरल रिझर्व 20,000 30,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 18,000 27,000. प्रपोज्ड डिव्हिडंड 28,000 39,000. सनरी क्रेडिटर्स 25,000 47,000. बिल्स पेएबल 10,000 6,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 28,000 32,000. आणि लॅबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस इतर लॅबिलिटीज 8,000 आणि 6,000. हे लक्षात. टोटल लॅबिलिटीचं बघा, 2006 चं टोटल दिले 4,37,000. 2007 चं टोटल दिले 5,62,000. आता ऍसेटला या. बघा ऍसेट मध्ये गुडविल 2006 साठी 50,000, 2007 साठी 40,000. प्लांट अँड मशिनरी 90,000 1,91,000. लँड अँड बिल्डिंग 1,75,000. ट्रेड इन्व्हेस्टमेंट 10,000 35,000. डेटार्स 60,000 90,000. स्टॉक 85,000 78,000. बिल्स रिसिवेबल 15,000 18,000. कॅश इन हँड 7,000 6,000. कॅश ॲट बँक 10,000 22,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000 7,000. टोटल दिले ऍसेटचं बघा, 2006 चं 4,37,000 आणि 2007 चं दिले 5,62,000. हे टोटल बॅलन्स शीट झालं. खाली ऍडजस्टमेंट दिल्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून. बघा मग नंबर 1, इन 2007 रुपीज 18,000 depreciation has been written off on plant account and no depreciation has been charged on land and building. काय सांगते इथं की डिप्रिशिएशन चार्ज केले, राईट ऑफ केले, कमी केले प्लांट वरती किती 18,000. आणि पुढे दिले नो डिप्रिशिएशन हॅज बीन चार्ज ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वरती चार्ज केलेलं नाही, मग चार्ज करण्याची गरजही नाही. Second दिले adjustment, a piece of land has been sold out and profit on sale has been transferred to capital reserve, comma there is no other capital profit. काय म्हणते याचं बघा, एक लँड जमिनीचा तुकडा विकलेला आहे आणि त्या विकलेल्यापासून जो काही प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केलेला आहे. हे लक्षात. आणि दुसरा काही कॅपिटल प्रॉफिट दिलेला नाही. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये बघा कॅपिटल रिझर्व म्हणून फक्त 2007 मध्ये दिलेले आहे 25,000. ते फक्त प्रॉफिटची आहे, लँड विकून ते ट्रान्सफर केलेलं आहे, दुसरा काही प्रॉफिट नाही. बघू त्याची एंट्री नंतर. तिसरी ऍडजस्टमेंट, अ प्लांट वॉज सोल्ड फॉर रुपीज 13,000. एक प्लांट अँड मशिनरीचा तुकडा विकला असेल किंवा प्लांट विकला एक 13,000ला, कंसात दिले रिटर्न डाऊन व्हॅल्यू रुपीज 15,000. म्हणजेच 15,000 किंमत होती, 15,000वरून ती किंमत किती झाली, कमी केली 13,000. म्हणजे 15,000 किंमत होती ती 13ला विकली आहे. म्हणजे ते 2,000 काय लॉस ते आपण बघू. त्यानंतर नंबर 4 बघा, अँड इंटरिम डिव्हिडंड ऑफ रुपीज 10,000 हॅज बीन पेड इन 2007. काय म्हणलंय, अंतरिम लाभांश जाहीर केलेला आहे, म्हणजे दिलेला आहे 2010 मध्ये. सॉरी, अंतरिम लाभांश दिलेला आहे 10,000 2007 मध्ये. बघू मग त्याचं ऍडजस्टमेंट सोडताना. पुढे नंबर 5 ची ऍडजस्टमेंट, रुपीज 2,100 डिव्हिडंड हॅज बीन रिसिव्ड अँड क्रेडिटेड
टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बट इट इन्क्लुड्स ₹600 प्री ॲक्वायझेशन डिव्हिडंड. ही ऍडजस्टमेंट काय म्हणते, 2100 रुपये आपल्याला डिव्हिडंड म्हणून भेटले होते, हे लक्षात. पण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवलेले आहेत. पण त्या 2100 मध्ये 600 रुपये अगोदरच दाखवलेले आहेत, म्हणजे संपादन केलेलं आहे बर का. आता बघा पुढली ऍडजस्टमेंट. इन्कम टॅक्स पेड ड्युरिंग द इयर अमाउंटेड टू ₹15,000. इन्कम टॅक्स काय केलंय, पेड केले त्या वर्षाच्या दरम्यान किती, 15,000. ह्याचे बी मग ऍडजस्टमेंट सोडून घेताना आपण विचार करू. हे झाला प्रॉब्लेम. काय काढा म्हणलंय तर दिले बघा वरी, काय मेक आउट अ फंड फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर 2007. हे लक्षात. 2007 साठी काय फंड फ्लो स्टेटमेंट 6/7 तयार करा म्हणले, आणि त्याच्यात वर्किंग कॅपिटल येईल, फंड फ्लो स्टेटमेंट येईल, बाकीचे अकाउंट वगैरे सर्वची. तर बघू आपण सोल्युशन. तर जेवढे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत, ऍडजस्टमेंट मध्ये नाव सांगितले तेवढे अकाउंट आपल्याला काढून घ्यावं लागेल. तसंच इकडे अगोदर स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, त्याच्या खाली ऍज ऑन 31 डिसेंबर 2006 अँड 2007. हे लक्षात. मी अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये हे ऍज ऑन 31 डिसेंबर असं मी घेतलं नव्हतं, कारण जागा पुरत नव्हती, त्यासाठी मी घेतलं नाही. पण या प्रॉब्लेम मध्ये घ्यावं म्हटलं. हे लक्षात. तर बघा मग टोटल 4 कॉलम स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मध्ये. पहिला पर्टिक्युलर्स, दुसरा 2006 चा कॉलम, 2007 चा कॉलम, आणि चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मध्ये 2 तयार करायचे, इन्क्रीज डिक्रीज. लक्षात. फंड फ्लो स्टेटमेंट त्याच्या खाली लिहिया ऍज ऑन 31 डिसेंबर 2006-7. सोर्स रुपीस, ऍप्लिकेशन रुपीस. त्यानंतर ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइडला पर्टिक्युलर्स रुपीस, क्रेडिटला पर्टिक्युलर्स रुपीस. ऍडजस्टमेंट मध्ये काही अकाउंट सांगितलेले आहे, म्हणजे काही ऍडजस्टमेंट सांगितले त्यावर आपल्याला अकाउंट तयार करूनच घ्यावं लागतंय. प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिशिएशन वगैरे सांगितलंय, प्लांट वगैरे विकलाय वगैरे सांगितलंय. मग इकडे पण इथं पर्टिक्युलर डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीस क्रेडिटला पण. इथं मी जागेच्या अभावी 5 अकाउंट म्हणलं तर बसना गेले, त्यासाठी मी ते पर्टिक्युलर वगैरे लिहिलं नाही. हे लक्षात समजून घ्या. मग इकडे पण पर्टिक्युलर रुपीस तुम्ही लिहा. नंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट, पर्टिक्युलर रुपीस. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग वर पण ऍडजस्टमेंट आहे, पर्टिक्युलर रुपीस. डेबिट क्रेडिट साइड बघा. प्रपोज्ड डिव्हिडंड अकाउंट बी काढावं लागेल, डिव्हिडंड सांगितले त्याच्यामध्ये पर्टिक्युलर रुपीस. ही डेबिट साइड, इकडली क्रेडिट साइड. हे लक्षात. मग आता आपण काय करू, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल घेऊ. घ्या मग कसं काढतो चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ये करंट ऍसेट, घ्या मग करंट ऍसेट. बॅलन्स शीट म्हणजे जे पद दिले ते घ्या. करंट ऍसेट बघा, डेटार्स, त्यानंतर डेटार्सच्या अगोदर आणखीन एक पद आहे बरं का, कोणतं, ट्रेड इन्व्हेस्टमेंट. इथे ट्रेड इन्व्हेस्टमेंट का, कारण व्यापारी गुंतवणूक आहे, दररोजच्या दररोज काही गुंतवणूक करत असेल उलाढाल झाल्यानंतर व्यवसायाचा मालक, ते ट्रेड इन्व्हेस्टमेंट. फक्त इन्व्हेस्टमेंट जर असतं तर आपण फिक्स्ड ऍसेट म्हणून त्याचा विचार केला नसता, पण ट्रेड इन्व्हेस्टमेंट जर असेल तर आपण करंट ऍसेट मध्ये घ्यायचं. ट्रेड इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर डेटार्स, त्यानंतर स्टॉक, त्यानंतर बिल्स रिसिवेबल, त्यानंतर कॅश इन हँड, त्यानंतर कॅश ऍट बँक. हे लक्षात घ्या. मग त्याच्या अमाऊंट लिहून. ट्रेड 10,000 35,000, 10,000 35,000. त्यानंतर डेटार्स 60,000 90,000. डेटार्स 60,000 आणि 90,000. स्टॉक 85 78, 85,000 आणि 78,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 15,000 18,000.
15,000 आहे ना, सॉरी 15,000 आणि 18,000. त्यानंतर कॅश इन हँड 7,000 6,000. आणि 6,000. कॅश ॲट बँक 10,000 22,000. 10,000 आणि 22,000. आधी लिहून घेऊ, नंतर इन्क्रीज डिक्रीज करू. हा, हे घेतलं लिहून. त्यानंतर आता इन्क्रीज डिक्रीज बघा. 2006 मध्ये 10,000 होते. इतर इन्व्हेस्टमेंट 35 झाले. इन्क्रीज झालं तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये करंट असेटच्या बाबतीत. नंतर 60,000 होते 90 झाले. किती इन्क्रीज झाले? 30,000. 85,000 होते 78 झाले. डिक्रीज झाले, म्हणून डिक्रीजच्या कॉलम मध्ये किती? 7,000 का? 7,000. त्यानंतर पुढे 15 होते 18 झाले. इन्क्रीज झाले. 3,000 इन्क्रीज. 7 होते 6 झाले. डिक्रीज झाले, म्हणून डिक्रीज किती? 1,000. त्यानंतर 10 होते 22,000 झाले. इन्क्रीज झाले 12,000. लक्षात. मग घ्या आता टोटल करंट ऍसेट. किती होता टोटल करंट ऍसेट? यांचं टोटल केलं तर 1,87,000. इकडलं टोटल करा 2,49,000. हे लक्षात. त्यानंतर आता हे झालं करंट ऍसेट. टोटल करंट ऍसेट आपण घेतला, इन्क्रीज डिक्रीज केल्याचं. आता काय करावं लागेल आपल्याला? करंट लायबिलिटीज. बी करंट लायबिलिटीज. या मग करंट लायबिलिटीज मध्ये काय काय येते सांगतो बॅलन्स शीट मध्ये. सनरी क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि लायबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस हे घ्यायचं. क्रेडिटर्स, त्यानंतर बिल्स पेएबल, त्यानंतर लायबिलिटीज फॉर एक्सपेन्स म्हणजे काही खर्चाची लायबिलिटी राहिली असेल ती, ऑदर खर्च. क्रेडिटर्स बघा, मग क्रेडिटर्स दिले होते 25,000 2006 ला. ते वाढलेत आणि 47,000 झाले. नंतर बिल्स पेएबल बघा 10,000 होते 6,000 झाले. लिहून घ्या, नंतर इन्क्रीज डिक्रीजचा विचार करू. लायबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस 8,000 होते 6,000 झाले. आता बघा, या करंट ऍसेटला आपण काय करायचो? चालू वर्षामध्ये जर वाढ झाली मागच्या वर्षाच्या तुलनेत तर इन्क्रीज मध्ये घेऊ लागतो, आणि घट झाली तर डिक्रीज मध्ये घेऊ लागतो. पण लायबिलिटीला काय त्याच्या उलट करायचं, करंट ऍसेटच्या उलट. कसं? जर समजा इन्क्रीज झालं तर डिक्रीजला लिहायचं, आणि समजा जर चालू वर्षामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत डिक्रीज झालं तर इन्क्रीज मध्ये लिहायचं. आणि इथं बघा 25,000 होते 47 झाले. इन्क्रीज झाले, पण लिहायचं कुठं? डिक्रीजला 22. त्यानंतर 10,000 होते 6,000 झाले. डिक्रीज झाले, पण लिहायचं कुठं? डिक्रीज झाल्यावर इन्क्रीज मध्ये. त्यानंतर 8,000 होते 6,000 झाले. म्हणजे काय? डिक्रीज झाले चालू वर्षात मागच्या वर्षाच्या तुलनेत, पण लिहायचं कुठे? मग इन्क्रीज मध्ये. आता टोटल करून घ्या. टोटल करंट लायबिलिटीज यांचं टोटल 25, 10,000 आणि 8,000 हे टोटल केलं तर ते टोटल येईल 43,000. हे लक्षात. इकडलं टोटल काय? 47 आणि 12,000, 6 आणि 6 12 असे 59,000. हे लक्षात.
त्यानंतर आता ए मधून टोटल करंट असेल मधून करंट लॅबिलिटी टोटल वजा करा, आपल्याला वर्किंग कॅपिटल भेटल. वर्किंग कॅपिटल कसं काढलं जातंय? ए मायनस बी मधून. ए म्हणजे टोटल करंट असेट आणि बी म्हणजे टोटल करंट लॅबिलिटी. करा मग. 1,87,000 मधून 43,000 वजा करा, किती राहतात? 1,44,000. 2,49,000 मधून 59 वजा करा, ते राहतात 1,90,000. हे लक्षात. आता वर्किंग कॅपिटल काढलं दोन्ही वर्षाचं, पण आता आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. काय? मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात इथं वाढ दिसायला, म्हणजे 1,44 पेक्षा 1,90 जास्त आहे. हे लक्षात. मग आपल्याला काय करावं लागेल? इथं इन्क्रीज झाले म्हणून ते डिक्रीज मध्ये इकडे लिहावं लागेल. 2006 मध्ये लिहावं लागेल. का? कारण मागच्या वर्षी कमी होतं म्हणून ते टॅली करण्यासाठी. किती दोघांची फरकाची रक्कम? 46,000. 1,90,000 मधून 1,44,000 वजा करा, ती रक्कम येऊन जाईल 46,000. त्याला नाव काय कधी होतो आपण? जर समजा इकडली जास्त असती ह्याच्या तुलनेत तर त्याला आपण वजा करून इकडे लिहिलो असतो, त्याला नाव दिलं असतो डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. पण आता मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात वाढ झाली तर ते इन्क्रीज झाले, म्हणून ह्याला नाव द्यायचं इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. हे लक्षात. किती? 46,000. आता इथे इन्क्रीज झालं, डिक्रीज झाला असेल तर आपण इकडे लिहायचो, आता इन्क्रीज झाला तर इकडे लिहायचं. हे लक्षात. परत आता हे इन्क्रीज झालं, हे लक्षात. हे जर इन्क्रीज झालं असतं ह्याच्या तुलनेत तर आपण इथं लिहून परत इथं लिहिलो असतो. हे लक्षात. पण इन्क्रीज झाले, पुढल्या वर्षी काय करावं लागलं? आपल्याला कमी करावं लागलं मागच्या वर्षीच्या तुलनेत, म्हणून इथं लिहायचं डिक्रीज मध्ये. किती? 46,000. टोटल हे बंद करून घ्या. या टोटल 1,44,000 आणि 46, 1,90,000 टोटल. हे पण तेवढंच. आता इकडलं टोटल, इकडलं जास्त होते, इकडलं कमी होत होतं म्हणून 46 आपण इकडे लिहून घेतले. करा मग टोटल ते टोटल येईल. यांचं टोटल केल्यानंतर किती? 76,000. इकडलं करा, हे पण 76,000. हे लक्षात. या पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकते. मग ही खाली लाईन जरी मोडला तरी चालेल, काय अडचण नाही बरं का. या पद्धती. आता हे इन्क्रीज झाले तर आपल्याला हे काय लिहावं लागेल? अप्लिकेशनला लिहावं लागेल. या मग डिक्रीज झाला असतं तर आपण इकडे लिहिलो असतो. इन्क्रीज झाले म्हणून इकडं इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. किती हो? तर 46,000. हे झालं वर्किंग कॅपिटल. आता ऍसेट साइड मधले करंट ऍसेटचे पद इथं घेतलात, करंट लॅबिलिटीचे पद इथं घेतलात. आता राहिलेले पद बघावं लागेल ऍसेटचे आणि लॅबिलिटीचे. करंट झाले, आता नॉन करंट बघावं लागेल आणि ते कुठं कुठं होते ते त्यांच्या परिणाम, म्हणजे ते कुठं कुठे येतात ते घ्यावं लागेल. तर बघा आता लॅबिलिटी साइड अगोदर घेऊ. हे लक्षात. लॅबिलिटी साइड घेतलं की आपल्याला काही राहिलेले पद लॅबिलिटीचे घेऊन टाकू, एक साइड होईल. त्यानंतर ऍसेटचे पद घेऊ, म्हणजे बॅलन्स शीट होईल, मग ऍडजस्टमेंट करतो. तर बघा इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख होते 3 लाख झाले, म्हणजे वाढले. हे लक्षात. वाढले म्हणजे आपण काय केलं? इश्यू केले असतील, शेअर्स इश्यू केले. शेअर्स इश्यू केले की पैसे येतात, शेअर सर्टिफिकेट जातात, देतो आपण शेअर होल्डरला. मग ते वाढले तर इथं घ्या मग काय? इश्यूज ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल.
किती 2 लाख होतं 3 लाख झाले, म्हणजे वाढ किती झाल्या 1 लाख. पैसे आले ना, इनफ्लो व्हायला. नंतर 8% प्रिफरन्स शेअर्स, 8% प्रिफरन्स शेअर दिले बॅलन्स शीट मध्ये. 1 लाख होते 50,000 झाले, म्हणजे कमी झाले. मग ते 1 लाख होते 50 झाले, म्हणजे आपण काय केले, रिडम्पशन केले, रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. मग पैसे जाऊ लागले, आउटफ्लो असेल तर ऍप्लिकेशनला घ्या. मग इकडं रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती हो, 50,000. 1 लाख होते 50 झाले, म्हणजे जे काही फरक असेल दोघात ते रिडम्पशन केले. वाढले असते तर इकडे घेतलं असतो, इश्यू केले म्हणून, पण कमी झाले म्हणून रिडम्पशन. त्यानंतर पुढे काय दिले, कॅपिटल रिझर्व्ह. कॅपिटल रिझर्व्ह 25,000 दिलेत. हे लक्षात, कोणत्या वर्षी दिले, फक्त 2007 ला दिले, 2006 ला डॅश आहे. आणि ऍडजस्टमेंट मध्ये एक सांगितले बघा, काय दुसरी ऍडजस्टमेंट, अ पीस ऑफ लँड हॅज बीन सोल्ड आउट अँड प्रॉफिट ऑन सेल हॅज बीन ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह, कॉमा देअर इज नो अदर कॅपिटल प्रॉफिट. जो काही दिलेला आहे कॅपिटल रिझर्व्ह, तो आपण प्लॅन विकलेला होता आणि ते ट्रान्सफर केलेला आहे, बाकीचं काही नाही. म्हणून ते आपल्याला ते ऍडजस्टमेंट सोडताना त्याचा परिणाम करावा लागेल. म्हणून त्याला आपण आता इथंच कुठेही नाही करणार, ऍडजस्टमेंट सोडताना त्याचा परिणाम घेऊ. जनरल रिझर्व्ह 20,000 होते 30,000 झालेत, वाढलेत. लायबिलिटी जर वाढली तर आपण सांगितलं काय, एक तर इकडे राईट ऑफ करायचं, इकडे एक परिणाम होईल, हे लक्षात. ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला राईट ऑफ करावं लागतं, हे लक्षात करा. मग टू जनरल रिझर्व करा राईट ऑफ डब्ल्यू किंवा डायरेक्ट जनरल रिझर्व, काही अडचण नाही. राईट ऑफच्या किती वाढ झाले बघा, जनरल रिझर्व 20,000 होते 30,000 झाले, 10,000. 10,000 काय करायचे, राईट ऑफ लिहून घ्या, राईट ऑफ 10,000, हे लक्षात. त्यानंतर पुढलं पद लायबिलिटीचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 18,000 आणि 27,000. मग घ्या, मग बाय ओपनिंग बॅलन्स किती, बाय ओपनिंग बॅलन्स 18,000. इकडं टू क्लोजिंग बॅलन्स, टू क्लोजिंग बॅलन्स किती 18 आणि 27, इथे 27,000, हे लक्षात. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं लायबिलिटीचं बॅलन्स कसं घ्यायचं, म्हणजे लहान बेस इयर प्रिव्हियस इयरचं क्रेडिटला घ्यायचं बाय ओपनिंग म्हणून, आणि चालू वर्षाचं क्लोजिंग म्हणून घ्यायचं. पण ऍसेटला प्रिव्हियस इयरचं ओपनिंग म्हणून घ्यायचं डेबिटला, आणि क्लोजिंग म्हणून क्रेडिटला घ्यायचं चालू वर्ष, हे लक्षात घ्या. मग प्रपोज्ड डिव्हिडंड सांगितले 28,000 आणि 39,000, पण ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर, म्हणून त्याचं बॅलन्स प्रपोज्ड डिव्हिडंड अकाउंट काढले ते हे करून घ्या. इकडं बाय ओपनिंग बॅलन्स किती सांगितलंय, प्रपोज्ड डिव्हिडंड 28,000, आणि इकडं चालू वर्षाचं क्लोजिंग म्हणून घ्यायचं, टू क्लोजिंग बॅलन्स किती 39,000. हे झालं. त्यानंतर प्रपोज टू डिव्हिडंड पण झालं, सनडे क्रेडिटर्स पण घेतले करंट लायबिलिटीला, बिल्स पेएबल पण घेतले, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन घ्यावं लागेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ऍडजस्टमेंट आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन वरती टॅक्स पेड केलाय म्हणून शेवटची 6वी. मग इथे घ्या
प्रोव्हिजन टॅक्सेशनला. मग जे काही 2006चं बॅलन्स आहे ते इकडे घ्यायचं क्रेडिटला. मी सांगितलं त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करतो. लॅबिलिटीचं जर बॅलन्स असेल तर बाय ओपनिंग म्हणून प्रिव्हियस इयरचं इकडे घ्यायचं बाय ओपनिंग म्हणून, आणि जर चालू वर्षाचा असेल तर त्याला क्लोजिंग म्हणून इकडे घ्यायचं डेबिटला. पण ऍसेटच्या बाबतीत उलट, प्रिव्हियस इयरचं ओपनिंग म्हणून डेबिटला घ्यायचं आणि चालू वर्षाचं क्लोजिंग म्हणून क्रेडिटला. बरं का? मग घ्या मग घ्यायचं लॅबिलिटी यायचं आहे म्हणून बाय ओपनिंग बॅलन्स 28,000 आणि इकडे डेबिटला टू क्लोजिंग बॅलन्स ते 28,000 चालेल, इकडे 32,000. हे लक्षात. त्यानंतर लायबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस, एक करंट लायबिलिटीज होती मग ती इकडे घेतली. लायबिलिटीचे पद झालेत ऍसेट कडे. गुडविल 50 होते 40 झालेत, कमी झालेत. मग राईट ऑफ हे करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 10,000. म्हणजे मागच्या वर्षी जास्त होते यावर्षी कमी झाले. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यावर्षी खर्च दाखवावा लागेल. हे लक्षात. कारण इथं जर आता जर खर्च दाखवला तर पुढल्या वर्षी काय मॅनेजमेंट तेवढी रक्कम गुडविल म्हणून काढून ठेवते 10,000. मग घ्या टू गुडविल राईट ऑफ 10,000. 10,000 काय घेतले, मागच्या वर्षी होते 50, या वर्षी कमी झाले. मग प्लांट अँड मशिनरी सांगितले ऍडजस्टमेंट आहे. ज्या मग दोन्ही वर्षाचे बॅलन्सेस प्लांट अँड मशिनरीचे इकडे ओपनिंग म्हणजे प्रिव्हियस इयरचं इथं लिहायचं टू ओपनिंग बॅलन्स 90,000 आणि लगेच इकडे घ्या बाय क्लोजिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स 90 इकडे घेतले, 1,91,000 इकडे 1,91,000 घेतले. आता त्याच्या पुढे आहे लँड अँड बिल्डिंग 1,75,000. त्याच्यावर बी ऍडजस्टमेंट आहे म्हणून घ्या लँड अँड बिल्डिंग इथं काढले. मग टू ओपनिंग बॅलन्स 1,00,000 आणि इकडं बाय क्लोजिंग बॅलन्स किती देऊ तर 75,000. हे लक्षात. त्यानंतर ट्रेड इन्व्हेस्टमेंट घेतले करंट ऍसेट मध्ये, डेटर्स घेतले, स्टॉक घेतला, बिल्स रिसिवेबल घेतलं, कॅश इन हँड घेतलं, कॅश ऍट बँक घेतलं. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राहिले 10,000 होते 7,000 झाले, कमी झाले. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये मागच्या वर्षी काय दिलं नव्हतं, एकाच वर्षी दिलं होतं करंट इयरला बरं का, याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये. म्हणून आपण ते डायरेक्ट काय केलं होतं, ते खर्च मागच्या वर्षी नव्हता आणि ह्याच वर्षी चाललाय, ते पुढल्या वर्षी करायची गरज नाही म्हणून आपण ते उत्पन्न म्हणून क्रेडिटला घेतलं होतं. पण आता किती होतं, 10,000 होते मागच्या वर्षी, या वर्षी 7,000 झाले, कमी झालेत. मग आपल्याला काय करावं लागेल, या वर्षी ऍडजस्ट करावं लागेल 3,000 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ म्हणजे कमी करावं लागेल. हे लक्षात घ्या. मग टू घ्या मग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती फरक दोघातला, 10,000 होते 7,000 आहे, 3,000.
हे झालं. त्यानंतर कोणतं पद आहे का, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस झालं 10,000 7,000 ते 3,000 राईट ऑफ केले, म्हणजे तिकडे घेतले खर्च. गेल्या वर्षी होता पण या वर्षी कमीच केलाय, मग आपल्याला पुढल्या वर्षी 3,000 वाढवावं लागेल, म्हणून 3,000 इथं कमी करून दाखवले, हे लक्षात. त्यानंतर बॅलन्स शीट मधले सर्वच झाले, ऍसेट बी झाले आणि लायबिलिटी बी, म्हणजे लायबिलिटी आणि ऍसेट दोन्ही बी झाले. तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन आता आपण बघू. पहिली ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे 2007 मध्ये 18,000 डिप्रिशिएशन आपण प्लांट वरती आकारलंय आणि लँड अँड बिल्डिंग वरती काही आकारलं नाही म्हणून सांगितले. मग बघा डिप्रिशिएशन आकार प्लांट अँड मशिनरी वरती बाय डिप्रिशिएशन किती सांगितले 18,000, बाय डिप्रिशिएशन 18,000. त्यानंतर दुसरा परिणाम इकडं ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती 18,000, हे झालं, हे लक्षात. त्यानंतर त्याचे दोन परिणाम झाले. डिप्रिशिएशन चार्ज केलं, राईट रिटर्न ऑफ म्हणले बरोबर, आणि नो डिप्रिशिएशन लँड वरती म्हणले, नाही म्हणले तर कशाला करायचं. ठीक आहे. पुढे सांगितले दुसरी ऍडजस्टमेंट बघा. अ पीस ऑफ लँड हॅज बीन सोल्ड आउट अँड प्रॉफिट ऑन सेल हॅज बीन ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह, देर इज नो अदर कॅपिटल प्रॉफिट. म्हणजे एक लँड जमिनीचा तुकडा विकलेला आहे आणि त्याची रक्कम प्रॉफिटची कुठं पाठवल्या, कॅपिटल रिझर्व्हला पाठवले, आणि कॅपिटल रिझर्व्हला दुसरा काही प्रॉफिट नाही म्हटले. दिले बघा तिथं काय, देर इज नो अदर कॅपिटल प्रॉफिट. मग लॅबिलिटी मध्ये बघा कॅपिटल रिझर्व्ह 25,000 दिलेत, हे लक्षात. मग ते 25,000 या लँड विकून जे काही प्रॉफिट झाले त्याचे आहेत, मग ते नोंदवले कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. मग इथं आपल्याला याची नोंद करते वेळेस एकच नोंद करावं लागेल. दोन होत्यात, कोणत्या, त्या कॅपिटल रिझर्व्ह मधून कमी करावं लागेल आणि इकडे घ्यावं लागेल. पण कॅपिटल रिझर्व्ह आपल्याला सांगितलं काढायला नाही, हे लक्षात. ऍडजस्टमेंट बी दिली नाही, फक्त एकच सांगितलं काय, ट्रान्सफर केलेलं आहे आणि नो अदर कॅपिटल प्रॉफिट म्हणले. मग तेवढंच, इथंच फक्त एक नोंद करायची लँड अँड बिल्डिंगच्या डेबिटला. आपण काय करतो, प्रॉफिट कुठं दाखवतो, मी सांगितलं ऍसेटचा जर प्रॉफिट असेल, प्रॉफिट परचेस असेल तर डेबिटला, आणि लॉस डिप्रिशिएशन आणि सेल असेल तर क्रेडिटला. मग आपण विकलं होतं आधीच कधीतरी जमीन, ते अगोदरच्या ह्याच्यामध्ये असेल कुठंतरी नोंद केली असेल, पण त्याचा प्रॉफिट पाठवला होता कॅपिटल रिझर्व्हला, बॅलन्स शीटला दिले चालू वर्षामध्ये 25,000 2007 मध्ये. आणि ते 25,000 म्हणजे काय सांगितले, ते प्रॉफिट आहे म्हणजे ट्रान्सफर केलं. मग इथं आपला प्रॉफिट इथं लँड अँड बिल्डिंगला दाखवावं लागेल टू कॅपिटल रिझर्व्ह नावानं आणि कंसात प्रॉफिट. का कॅपिटल रिझर्व्ह नावानं प्रॉफिट, कारण हे जे काही जमिनीचा तुकडा विकलेला होता ते 25,000 कुठं पाठवलेले आहेत, कॅपिटल रिझर्व्हला. म्हणून इथं नोंद फक्त किती, प्रॉफिट बॅलन्स शीटला दिले बघा किती 25,000 कॅपिटल रिझर्व्ह, तेवढेच घ्यावं लागेल. त्याचा एकच परिणाम होणार प्रॉफिटचा, फक्त ट्रान्सफर केलेला आहे. फक्त ते बाबा लँड अँड बिल्डिंगचं आहे म्हणून इथे कॅपिटल रिझर्व्ह नाव दाखवा, कारण हे प्रॉफिट कुठं आहे, कॅपिटल रिझर्व्ह मध्ये आहे म्हणून, लक्षात. त्यानंतर एकच परिणाम बरं का. दुसरा कोणता परिणाम होईल, कॅपिटल रिझर्व्ह मधून आपल्याला तिकडे एक नोंद करावं लागेल. काय नोंद करावं लागेल, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. पण इथं काढण्याची गरज नाही. कॅपिटल रिझर्व्हला काय होईल, इथं डेबिटला झाले म्हणल्यावर त्याच्या क्रेडिटला काय होईल, बाय लँड अँड बिल्डिंग, हे लक्षात. पण इथं कॅपिटल रिझर्व्ह प्रॉफिट, लक्षात. त्यानंतर पुढली ऍडजस्टमेंट बघा काय दिले. अ प्लांट वॉज सोल्ड फॉर ₹13,000 कंसात रिटर्न डाऊन व्हॅल्यू ₹15,000. म्हणजे एक प्लांट होता, ते काय केलाय 13,000ला विकलेला आहे, पण ते रिटर्न डाऊन केलेलं आहे. किती, म्हणजे किंमत त्याची कमी केलेली आहे. किती होती किंमत, 15,000वरून 13,000 करून ती विकलेली आहे. म्हणजे तिथं काय 15,000चा प्लॅन 13ला विकलाय, हे लक्षात. मग आधी 13,000ला विकला म्हणून सेल आहे,
विक्री इनफ्लो झाला ते एक, नंतर लॉसचा विचार करू घ्या. मग आता प्लॅन इकडे क्रेडिट असेल बाय कॅश कंसात सेल हे लक्षात किंवा सोल्ड करा कारण झालेलं आहे. सोल्ड किती 13,000. आता दुसरा परिणाम इनफ्लो आहे ना, मग इथं सेल ऑफ प्लांट किती, सेल ऑफ प्लांट सेल्स ऑफ प्लांट करा, सेल्स ऑफ प्लांट 13,000. हे 13,000ला विकला म्हणून एक परिणाम झाला प्लांट अँड मशिनरीचा क्रेडिटला विक्री म्हणून 13,000. आणि सोर्स आहे पैसे येले विकल्यावर म्हणून इथं सेल्स ऑफ प्लांट 13,000. आता 15,000चा प्लॅन कितीला विकलाय हो 13,000ला, मग ते 2,000 लॉस आहे. मग आपण सेल्स असो लॉस असो डिप्रिशिएशन असो इकडे दाखवतो, आणि जर परचेस असेल प्रॉफिट असेल तर इकडं. मग ते 2,000 कोणते 2,000 15चा प्लॅन्ट होता ते रिटर्न डाऊन केलाय व्हॅल्यू मध्ये आणि 13ला विकलाय. मग ते 2,000 15चा 13ला विकलाय म्हणजे 2,000 लॉस आहे ना आपला. लॉस आहे म्हणून इकडे एक दाखवावं लागेल लॉस आहे म्हणून, आणि इकडे नुकसान आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस बाय घ्या. मग इथं बाय लॉस प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस म्हणून किती तर 2,000. कसं की 15,000चा प्लॅन्ट होता 13ला विकला, ते 2,000 लॉस आहे. लॉस आहे तर म्हणून इथं क्रेडिटला घ्या प्लॅन्ट अँड मशिनरीचा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस 2,000. दुसरा परिणाम त्याचा इकडं काय म्हणून होईल टू लॉस ऑन सेल्स ऑफ प्लांट. हे लक्षात किती 2,000. त्यानंतर पुढली ऍडजस्टमेंट करू. An interim dividend of rupees 10,000 has been paid. इंटरिम डिव्हिडंड पेड केलाय 10,000. तर मग पेड केला असेल तर प्रपोजल डिव्हिडंड अकाउंटला डेबिटला दाखव. पेड असेल तर टू कॅश कंसात पेड. हे लक्षात किती 10,000. दुसरा परिणाम इथं पैसे गेले तर आउटफ्लो होईल आहे. मग इकडं काय डिव्हिडंड पेड म्हणून हे लक्षात डिव्हिडंड पेड म्हणून किती तर 10,000 दाखवा. त्यानंतर पुढे ऍडजस्टमेंट बघा काय दिले रुपीज 2,100 म्हणजे 2100 रुपये काय रिसिव्ड झाले तर डिव्हिडंडचे भेटलेले आहेत आपल्याला. आता ते आपण दुसऱ्या कंपनीचे काही शेअर्स घेतले असतात त्याच्यावर काही आपल्याला लाभ झाला असेल कंपनीला, ते 2100 रुपये आहेत आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आहेत. पण त्यामध्ये 600 रुपये काय अगोदर संपादन केलेलं आहे, म्हणजे अगोदरच मिळालेले असतील दाखवलेले असतील म्हणून 2100 रुपये भेटले. म्हणजे ते संपादन केले म्हणजे तिथं नोंदवलेलं आहे प्रॉफिट अँड लॉसला. आता 2100 रुपये भेटले मग करा पैसे आले इथं. मग डिव्हिडंड रिसिव्ड 2100 रुपये. आता त्याचे दुसरे परिणाम इकडे घ्यायचं बाय डिव्हिडंड रिसिव्ड
1500 रुपये. 1500 का घ्यायचं सांगतो. टोटल 2100 जरी भेटले असेल तर ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, वास्तव ऍडजस्टमेंट, ₹2100 dividend has been received and credited to profit and loss account, but it includes ₹600 pre-acquisition dividend. म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्येच काय अगोदरच ते संपादन केलेलं आहे, म्हणजे नोंदवलेलं असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, हे लक्षात अगोदरच दाखवलेलं असेल, म्हणून ते 2100 भेटले म्हणून 2100 इन्फ्लो झाला, 2100 घेतले सोर्सेसला, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 1500 घ्यायचं का, कारण त्याच्यातले 600 अगोदरच कुठं कधीतरी प्री अक्वायझेशन म्हणले बघा, प्री अक्वायझेशन डिव्हिडंड म्हणजे अगोदरच नोंदवले वाटतं, हे लक्षात इथं. आता हे झालं 1500, आता डिव्हिडंड 2100 भेटलं, मग इकडे एक आणखी 600चा परिणाम होणार प्रपोज्ड डिव्हिडंड. घ्या मग इकडं, बाय डिव्हिडंड रिसीव्ड. घ्या 600, हे लक्षात. बघा इथं परिणाम कसे झाले, टोटल 2100चा परिणाम, पहिले 2100 टोटल आले म्हणून इथं सोर्सेसला, त्यानंतर 1500 इकडं, 600 अगोदरच प्री अक्वायझेशनचे म्हणले म्हणून तिथे 600 कमी घेतले आणि ते 600 कुठे घेतले इथं, हे लक्षात. क्रेडिटला म्हणजे काय, हे लक्षात, ते अगोदर दाखवले असतील, मिळालेले असतील, म्हणून डिव्हिडंड रिसिव्ड म्हणून क्रेडिटला दाखवा, हे लक्षात. हे 1500 इथं, 2100 तिकडे घ्यायचं टोटल, त्यापैकी 1500 क्रेडिटला आणि 600 इकडं बाय डिव्हिडंड रिसिव्ड म्हणून. तर बघा पुढली ऍडजस्टमेंट, इन्कम टॅक्स पेड ड्युरिंग द इयर अमाउंटेड टू ₹15,000. इन्कम टॅक्स त्या वर्षी दरम्यान 15,000 रुपये दिलाय, पैसे दिले तर पैसे गेले, मग एक परिणाम होईल इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या डेबिटला, इथे लिहायचं कॅश टू कॅश कंसात पेड, किती 15,000, हे लक्षात. दुसरा परिणाम पैसे गेले, मग इथं अप्लिकेशनला इन्कम टॅक्स पेड किती 15,000, हे लक्षात. त्यानंतर ही ऍडजस्टमेंट झाली, दोन परिणाम याचे पण केले. आता काय करावं लागेल आपल्याला, सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत, एक अकाउंट बंद करावं लागेल, मग एकाकडे कोण बंद करत येत असंच, नंतर फंड फ्लो कडे येत करा मग बंद. प्रपोज्ड डिव्हिडंड टू कॅश, बघा डेबिटची बेरीज आहे टोटल 10,000 आणि 39,000, किती होते टोटल 49. क्रेडिटला 28 आणि 600 म्हणजे 28,600, डेबिटची जास्त आहे, मग बंद करा, किती 49,000 डेबिटचं बंद होईल, क्रेडिटला पण 49,000 बंद होईल. आता बॅलन्स जे काही दोघांमध्ये फरक आहे, क्रेडिटला कमी आहे, डेबिटची जास्त आहे, तर क्रेडिटला काय लिहायचं, बाय P&L अकाउंट कंसामध्ये घ्या, प्रोव्हिजन म्हणून लिहा तर चालेल, किती 49,000. 49 मधून 28,600 गेले, किती राहतात तो, तर 20,400 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ते 20,400चा दुसरा परिणाम, टू प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणून दाखवा, किती 20,400. का, कारण आता बघा पेड असेल तर इकडं, पण आता इकडं असेल तर ती प्रोव्हिजन केली समजायचं 20,400ची, डेबिटची जे असेल ते डेबिट म्हणून क्रेडिट वजा केलं, मग जे काही डेबिटचं बॅलन्स क्रेडिट आलेलं 20,400 ती प्रोव्हिजन केली म्हणून तिथं लिहिलं, आणि त्याचा दुसरा परिणाम प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. त्यानंतर एक बंद झालं, दुसरं आता लँड अँड बिल्डिंग वर, लँड अँड बिल्डिंग बंद करा. डेबिटची बघा 1,00,000 आणि
25,000 म्हणजे 1,25,000 होतील. क्रेडिटची बघा क्लोजिंग बॅलन्स 75,000 बरोबर. तर मग आता टोटल करा, डेबिटची जास्त होईल 1,25,000. 1,25,000 बंद होईल. आता क्रेडिटची कमी आहे, मग इकडे लिहायचं बाय कॅश, कंसामध्ये काय लिहायचं सेल्स ना. मी म्हणलं ना जर क्रेडिटची जास्त असेल डेबिटला लिहिताना टू परचेस बंद करताना, पण डेबिटची जास्त असेल क्रेडिटला लिहिताना बाय कॅश कंसात सोल्ड किंवा सेल्स. हे लक्षात, सोल्ड बिलला तर चालेल किंवा सेल्स. हे लक्षात. किती तर 1,25 मधून 75 गेले, राहिले 50. सोल्ड आहे, सोल्ड आहे म्हणले की पैसे इनफ्लो. हे लक्षात घ्या. मग इकडं सेल ऑफ किंवा सेल्स ऑफ लँड. हे लक्षात, सेल्स ऑफ लँड किती 50. बॅलन्स फक्त त्याचं ओढून घेतले. त्यानंतर पुढला अकाउंट बंद करा. कोणता आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. डेबिटची बघा 15 आणि 32,000 आहे, क्रेडिटला 28 आहे. म्हणजे डेबिटची जास्त आहे. डेबिटची जास्त आहे तर टोटल करा, तर टोटल होईल ते 47,000. 47,000 ते बंद होते. आता मग डेबिट मधून क्रेडिट वजा करा. डेबिटची जास्त असेल तर क्रेडिटला जसं आपण प्रपोजल डिव्हिजनचं एक प्रोव्हिजनचं टेस्ट केले तसंच आता हे पण प्रोव्हिजन साठी दाखवायचं. पण क्रेडिटची जास्त असते डेबिटची कमी असते तर आपण पेड म्हणून दाखवलं. घ्या बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात प्रोव्हिजन किती 19,000 बरोबर आहे का. 19,000 ते आता इकडे घ्या. टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किती 19,000. हे लक्षात प्रोव्हिजन केलं. त्यानंतर ते पण बंद झालं. आता हे बंद करा प्लांट अँड मशिनरी. डेबिटला 90,000, क्रेडिटला 18, 13, 2 आणि 1,91,000. क्रेडिटची जास्त होईल. बघा मग किती 2,24,000 टोटल. क्रेडिटची जास्त आहे इथं. क्रेडिट मधून डेबिट वजा करा. 90,000 वजा केले त्याला नाव द्या टू कॅश कंसात परचेस. कारण क्रेडिटची जास्त असेल डेबिटला लिहिताना टू परचेस लिहायचं आणि डेबिटची जास्त असेल क्रेडिटला लिहिताना सेल्स लिहायचं. हे लक्षात. मग कॅश मग किती आलं 1,34,000 म्हणजे 2,24,000 मधून 90 गेले 1,34,000 राहिले. ते परचेस आहे म्हणले की पैसे गेले. हे लक्षात. म्हणून अप्लिकेशनला घ्या परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी किंवा परचेस ऑफ प्लांट जरी केलं तरी चालेल. परचेस ऑफ प्लांट किती 1,34,000. हे लक्षात. हे पण बंद झालं 2,24,000 2,24,000. त्यानंतर आता ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बंद करा. मग बघा ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची बेरीज केली असता 18 आणि 15 किती होतात 30. 30 आणि 43 होते. हे लक्षात. डेबिटची करा. डेबिटची जास्त येते. डेबिटची किती येते टोटल तर मी लिहून टाकतो 1,09,000 सॉरी 1,09,400. इकडं पण 1,09,400. हे लक्षात. क्रेडिटची किती आहे 43,000 आहे. वजा करा मग 1,09,400 मधून ते वजा केलं तर इकडे लिहितो आपण बाय ट्रेडिंग प्रॉफिट किती
वजाबाकी केल्यानंतर येईल 89,900. हे लक्षात. हे बंद झालं. पद बघा बरं कोणते कोणते. गुडविल आहे, डिप्रिशिएशन ऑन प्लांट आहे, लॉस ऑन सेल आहे, लॉस ऑन सेल ऑफ प्लांट, प्रपोज्ड डिव्हिडंड आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत, जनरल रिझर्व आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे आणि क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणजे टोटल 2 3 4 5 6 7 8 8 पद आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आणि इकडे हे बंद केलं किती 89,900 ना, ते बंद झालं. आता हे ट्रेडिंग प्रॉफिट आहे, ते कुठं प्रॉफिट असेल तर सोर्सेसला, आणि जर लॉस असता तर अप्लिकेशनला. घ्या मग सोर्सेसला. ट्रेडिंग प्रॉफिट किती 89,900. 89,900. तर आता हे पण बंद करून घ्या. हे लक्षात करा मग बंद. क्रेडिटला बघा, म्हणजे सॉरी अप्लिकेशनला पद बघा. टोटल 5 पद आहेत का. 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि सोर्सेसला बघा 5 पद आहेत का. 1 2 3 4 5. ठीक आहे. ते मागच्या प्रॉब्लेम मध्ये दिसत नव्हतं म्हणून हे वरतीच टोटल करतो. करा मग टोटल जर केला असता 2,55,000 हे टोटल होते. इकडे पण 2,55,000 हे टोटल होते. म्हणजे 2,55,000 न फंड फ्लो स्टेटमेंट टॅली होते. हे लक्षात. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 5. हे लक्षात. ह्याच्यामध्ये बऱ्याच ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. 6 ऍडजस्टमेंट होत्या जवळपास. मग ऍडजस्टमेंट व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि सोडवा. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये ते ऍज ऑन लिहिलं नव्हतं मी, इथं लिहिलोय बरं का. कारण की इथं आता व्यवस्थित छोटे छोटे कॉलम तयार करून मी हे केले, बसवले. म्हणून स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल एक ऍज ऑन लिहायचं आणि फंड फ्लो स्टेटमेंट इकडे काही लिहिण्याची गरज नाही, म्हणजे फॉर्मॅट मध्ये दिलं नाही इथं आणि ह्या बाकीच्या. हे लक्षात. एवढं लक्षात ठेवा. ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, व्यवस्थितरित्या समजून घेऊन कसा परिणाम केलाय ते बघा. जर काही अडचण असतील तर विचारा. ओके. राहिलेला प्रॉब्लेम पुढल्या लेक्चर मध्ये घेऊया.